हाय हॅलो मित्रांनो, चला तर जाऊया. आई शेळ्या भाकरीचं तुकडं करते, बघू काय काय चिरायला लागतंय. त्याला आपण पण एक दिवस बनवूया. ही शेळ्या भाकरीचं तुकडं बारीक बघा केलेलं आहे. कांदा, कोथिंबीर, मिरची, मीठ, कढीपत्ता एवढा सगळं टाकलेलं आहे. त्यात लसूण आणि लसूण एक आहे. आणि करताना तुकडं हळद टाकून मस्तपैकी आणि तेल टाकून मस्तपैकी तुकडं करणार आहे. ते तुकडं झाले आपण मस्तपैकी खाऊया. हे पहा, आईने गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवलेली. आता तुकडं करायला कामाला लागलेली आहे. हळद टाकलेली आहे त्यात कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. लसूण टाकला पहिल्यांदा. लसूण चांगला भाजून घेईन आणि तुकडं हळद टाकून चोरते परत. तिकडं लसूण कर पण की. मिरची, मीठ टाकले आणि कांदा सगळं टाकायचं. उन्हातल्याने चांगलं हलवून घेतलेले. तरी अजून उन्हातल्याने हलवते चांगलं. बासकी जाईन करपून कढईमध्ये टाकलं. चांगलं आता हलवून घेणार आहे. बघा आता उलट्या पालट्या करते कढईमध्ये उन्हातल्याने तुकड्याला. तुकडं झालं की आपण पिलटीमध्ये घेऊन दरवाजापाशी जाऊ, फरश पायरू बसून खाऊया. आज बुधवार आहे ना काय. आता हे रातचं सांबार गरम करणार का? गरम करणार, एखादी वाटली लागते खायला. तुकडं काय फुटतंय का? झाले का नाही तुकडं? मग तुकडं खायच्यात. चांगलं हलव. झालं तुकडं. आता आईने एका पिलटीत घेतलेले तुकडं टाकलेत. आता आपण त्याच्यात लिंबू पिळून आणि चमचा पण घेणार आहे. चमचा तू ठेवला असेल बघ तिकडं. मिठातल्या भरणीतला चमचा दिला आणि मला धुवून दे चांगला. लिंबू चिरून दिलेले. आता आपण लिंबू तुकड्यामध्ये पिळून तुकडं खाऊ. चला तर चला, आपण तुकड्याचं घेतलेले. आता बाहेर जाऊन बसू, खात रोडक बघत कोण जोडीदार येतात का नाही.
आलेलो आहे आता खाटावर बसलेलो आहे आणि हे 2 लिंब आपण या तुकड्यात पिळले पिळून घेतले छानपैकी असं चमच्याने तुकडं पण लिंबू पिळलेलं हलवून घेतलेले आणि शेळ्या भाकऱ्या राहिल्या असल्या तर तुम्हाला एक सांगतो शेळ्या भाकऱ्या टाकून देऊ नका त्याचं मस्तपैकी तुकडं करून खा हे छानपैकी तुकडं लागतं करून खाल्ल्या आणि व्हिडिओ चांगला असला व्हिडिओला लाईक करा फॉलो करा धन्यवाद.